नमस्कार यूट्यूब फॅमिली मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. त्याचबरोबर आपल्या कमेंट्स करणारे जे कोणी ताई आणि दादा आहेत त्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. तुम्हा सर्वांच्या कमेंट्स खरंच खूप छान असतात. त्या वाचून एक नवीन उत्साह मिळतो पुढचा एपिसोड लिहायला. अशा छान छान कमेंट्स करत राहा आणि आपल्या या चॅनलला सपोर्ट करा. आपल्या या स्टोरीजचे इथून पुढचे भाग खूपच छान असणार आहेत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की पहा. चला तर मग वळूया आपल्या आजच्या भागाकडे. सकाळचं वातावरण होतं. साताऱ्याच्या थंडगार वातावरणात पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता. पूर्वा नेहमीप्रमाणे लवकर उठली होती. हातात वही आणि कॅमेरा घेऊन ती घराबाहेर पडणार इतक्यात तिला मागून आवाज आला. रणदीप म्हणाला, इतक्या सकाळी कुठे निघाली आहेस? पूर्वा हसत म्हणाली, पत्रकार व्हायचं असेल तर शहर जागं होण्याआधीच बाहेर पडावं लागतं. रणदीपने उत्सुकतेने विचारलं, आज काही खास आहे का? पूर्वा लगेच म्हणाली, हो. साताऱ्याजवळच्या एका गावात महिलांनी स्वतःच्या मेहनतीने एक छोटा उद्योग सुरू केला आहे आणि त्यावर मला फीचर स्टोरी लिहायची आहे. रणदीप काही क्षण विचारात पडला. तो लगेच म्हणाला, जर तुला काही हरकत नसेल तर मीही तुझ्यासोबत येऊ का? मला महाराष्ट्राला पुस्तकातून नाही तर इथल्या लोकांमधून ओळखायचं आहे. पूर्वा हलकसं हसली. चालेल, पण एक अट आहे, ती म्हणाली. रणदीप लगेच म्हणाला, कोणती? पूर्वा म्हणाली, आज मी पत्रकार असेन आणि तू फक्त माझा सहाय्यक. रणदीप हसत म्हणाला, ऑर्डर मान्य आहे मॅडम. थोड्याच वेळात दोघेही शेखर यांच्या गाडीतून गावाकडे निघाले. रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना हिरवीगार शेतं, ऊसाची पिकं आणि डोंगर रांगा दिसत होत्या. रणदीप खिडकीबाहेर पाहत म्हणाला, पंजाबची शेतं मोठी आहेत, पण महाराष्ट्रातील हे डोंगरांचं सौंदर्य काहीतरी वेगळंच आहे. पूर्वा अभिमानाने म्हणाली, प्रत्येक राज्याचं स्वतःचं असं काहीतरी सौंदर्य असतं. गावात पोहोचल्यावर त्यांचं स्वागत एका महिला बचत गटाने केलं. पूर्वा प्रत्येक महिलेशी शांतपणे संवाद साधत होती. ती त्यांच्या अडचणी, संघर्ष आणि यशाची कहाणी काळजीपूर्वक आपल्या वहीत लिहून घेत होती. रणदीप मात्र हे सगळं निरखून पाहत होता. एका महिलेने पूर्वाला विचारलं, ताई, एवढ्या मनापासून आमची गोष्ट का ऐकता? पूर्वा हसून म्हणाली, कारण तुमची गोष्ट लोकांपर्यंत पोहोचली तरच अजून 10 महिलांना धैर्य मिळेल. तिचे हे शब्द ऐकून रणदीपच्या चेहऱ्यावर आदर उमटला. त्याला जाणवलं, पूर्वा फक्त पत्रकार होण्याचं स्वप्न पाहत नाही, तर ती समाजात बदल घडवण्याचं देखील काम करत आहे. गावातून परतताना अचानक त्यांना रस्त्याच्या कडेला लोकांची गर्दी दिसली. पूर्वाने गाडी थांबवायला सांगितली. दोघेही गाडीतून खाली उतरले. एक वृद्ध शेतकरी रस्त्याच्या कडेला बसलेला होता. त्याच्या बैलगाडीचं चाक चिखलात खोल अडकलं होतं. आजूबाजूचे लोक फक्त पाहत होते. रणदीप काहीही न बोलता पुढे गेला. त्याने गावकऱ्यांसोबत मिळून ती बैलगाडी बाहेर काढली. वृद्ध शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. तो म्हणाला, बाळा, देव भलं करो तुमचं. पूर्वा हा सगळा प्रसंग तिच्या कॅमेऱ्यात टिपत होती. ती मनातच म्हणाली, हा माणूस मोठ्या उद्योगाचा वारसदार असला तरीही त्याची नाळ मातीशी जोडलेली आहे. घरी परतल्यावर शेखर यांनी त्या दोघांकडे पाहत विचारलं, काय, कसा गेला आजचा दिवस? पूर्वा आनंदाने म्हणाली, बाबा मला खूप काही शिकायला मिळालं. शेखर रणदीपकडे पाहत म्हणाले, आणि तुला? रणदीप हसत म्हणाला, आज मला समजलं, व्यवसाय फक्त नफा कमवण्यासाठी नसतो, तर तो लोकांचा विश्वास कमवण्यासाठीही असतो. शेखर समाधानाने हसले. त्या रात्री पूर्वा तिच्या खोलीत बसून दिवसभराच्या नोंदी तिच्या डायरीत लिहित होती. तिने वहीच्या शेवटच्या पानावर एक वाक्य लिहिलं, खरी श्रीमंती पैशात नसते, तर ती माणसांच्या मनात असते. तिला माहीत नव्हतं हे वाक्य लिहिताना
तिच्या मनात वारंवार रणदीपचा चेहरा का दिसत होता. तर इकडे दुसऱ्या बाजूला रणदीप बाल्कनीत उभा राहून वर आकाशाकडे पाहत होता. तो मनातच म्हणाला, आज मी फक्त महाराष्ट्र पाहिला नाही, तर पूर्वाचं स्वप्न देखील पाहिलं. दोघांनाही अजून प्रेमाची जाणीव झाली नव्हती, पण त्यांच्या मनात एकमेकांविषयीचा आदर आणि विश्वास आणखी दृढ झाला होता. दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ होती. पूर्वा नेहमीप्रमाणे वर्तमानपत्र वाचत बसली होती. अचानक तिची नजर एका जाहिरातीवर खेळली. महाराष्ट्र यंग जर्नलिस्ट फेलोशिप, अंतिम फेरी, पुणे. ही राज्यातील सर्वात प्रतिष्ठेची पत्रकारिता स्पर्धा होती. यामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना देशातील नामांकित पत्रकारांसोबत काम करण्याची संधी मिळणार होती. पूर्वाच्या डोळ्यात चमक आली. ती आनंदाने म्हणाली, हीच ती संधी जिची मी इतकी वर्ष वाट पाहत होते. शेखर हॉलमध्ये आले. पूर्वाने लगेच वर्तमानपत्र त्यांना दाखवलं. शेखर जाहिरात वाचत म्हणाले, ही स्पर्धा सोपी नाही. पूर्वा आत्मविश्वासाने म्हणाली, मला माहीत आहे बाबा, पण मी प्रयत्न नक्की करणार. सुमन हसत म्हणाल्या, आमचा आशीर्वाद कायम तुझ्यासोबत आहे. तेवढ्यात रणदीप ऑफिसला जाण्यासाठी खाली आला. त्याने सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला. तो हसत म्हणाला, काही विशेष? पूर्वाने त्याला जाहिरात दाखवली. रणदीप शांतपणे ती वाचत राहिला. त्यानंतर तो हसत म्हणाला, तू यात भाग घेणारच. पूर्वा लगेच म्हणाली, हो, पण तयारीसाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. लगेचच रणदीप उत्तरला, मग आपण आजपासूनच तयारी सुरू करूया. पूर्वा आश्चर्याने म्हणाली, आपण म्हणजे? रणदीप हसत म्हणाला, तुझं स्वप्न तुझं आहे, पण त्यासाठी तुला जेवढी मदत लागेल तेवढी मी करेन. पूर्वा काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या चेहऱ्यावर नकळत स्मित उमटलं. दुपारी ऑफिसमध्ये नवीन प्रोजेक्टची मीटिंग सुरू होती. शेखर म्हणाले, आपल्या ब्रँडसाठी स्थानिक शेतकऱ्यांशी थेट करार करायचे आहेत. रणदीप लगेच म्हणाला, हो, मी स्वतः प्रत्येक गावात जाऊन त्यांच्याशी बोलेन. शेखर समाधानाने म्हणाले, मला तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. त्या संध्याकाळी पूर्वा तिच्या खोलीत मुलाखतीची तयारी करत बसली होती. तिने रणदीपला अचानक एक प्रश्न विचारला. ती म्हणाली, जर तू पत्रकार असतास तर पहिली बातमी कोणती केली असतीस? रणदीप थोडा विचार करून मग म्हणाला, अशा माणसांची जे मोठं काम करतात, पण त्याविषयी कोणालाही माहिती नसते आणि त्यांचं नावही माहीत नसतं. पूर्वा हसली. हे उत्तर मला आवडलं, ती म्हणाली. लगेच रणदीपही हसत म्हणाला, आणि तू? पूर्वा म्हणाली, मी अशा लोकांचा आवाज बनले असते ज्यांचा आवाज कोणीही ऐकत नाही. क्षणभर ते दोघे एकमेकांकडे पाहत राहिले. त्यांना जाणवलं की त्यांची स्वप्ने वेगळी होती, पण दोघांचं ध्येय एकच होतं, माणसांसाठी काहीतरी चांगलं करणं. रात्री पूर्वा अभ्यास करत असताना अचानक घरातली वीज गेली. संपूर्ण घर अंधारात बुडालं. ती मोबाईलचा टॉर्च लावणार इतक्यात दारावर टकटक झाली. दार उघडताच रणदीप हातात एक चार्जिंग लॅम्प घेऊन उभा होता. तो हसत म्हणाला, पत्रकारांची तयारी अंधारामुळे थांबायला नको. पूर्वा लॅम्प घेत म्हणाली, थँक्यू. रणदीप तिथून निघून गेला. पूर्वा लॅम्पकडे पाहत हसली. तो फक्त एक दिवा नव्हता, तर तो तिच्या स्वप्नांच्या वाटेवर कुणीतरी शांतपणे टाकलेला प्रकाश होता. खिडकीबाहेर उभा असलेला रणदीपही नकळत हसत होता. त्याला पहिल्यांदाच जाणवलं, कुणाच्या स्वप्नांना साथ देण्यातही एक वेगळाच आनंद असतो. 2 आठवडे असेच उलटले होते. साताऱ्यातील नवीन फूड युनिटचं काम अगदी वेगाने सुरू होतं. पूर्वा तिच्या पत्रकारितेच्या स्पर्धेच्या तयारीत व्यस्त होती, तर रणदीप दिवसभर व्यवसायाच्या कामात गुंतलेला असायचा.
पण दिवस कितीही व्यस्त असला तरीही संध्याकाळचा चहा मात्र दोघे एकत्र घ्यायचे. तो आता त्यांच्यात नकळत तयार झालेला एक छोटासा नियम होता. त्या दिवशी संध्याकाळी पूर्वा घराच्या टेरेसवर बसून तिच्या स्पर्धेसाठी लिहिलेला लेख मोठ्याने वाचत होती. रणदीप शांतपणे तिचं बोलणं ऐकत होता. लेख संपल्यावर काही क्षण तो काहीच बोलला नाही. पूर्वा त्याच्याकडे पाहत म्हणाली, एवढा शांत का झालास? लेख इतका वाईट आहे का? रणदीप हलकंसं हसला. तो म्हणाला, लेख नाही. तो काही क्षण थांबला. तुझ्या डोळ्यात दिसणारं स्वप्न खूप सुंदर आहे. पूर्वा क्षणभर त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या गालांवर हलकी लाली उमटली. ती विषय बदलत म्हणाली, चल खाली जाऊया. दुसऱ्या दिवशी पूर्वा शहरातील वाचनालयात अभ्यासासाठी गेली होती. बाहेर अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. तिच्याकडे छत्री नव्हती, त्यामुळे ती दारातच थांबली. तेवढ्यात समोर एक छत्री येऊन थांबली. रणदीप हसत म्हणाला, मला माहीत होतं तू अभ्यासात इतकी हरवशील की हवामानाचा विचारही करणार नाहीस. पूर्वा आश्चर्याने म्हणाली, पण तू इथे? रणदीप म्हणाला, ऑफिसचं काम जवळच होतं. पाऊस सुरू झाला तेव्हा वाटलं कोणीतरी छत्री विसरलं असेल. पूर्वा लगेच हसत म्हणाली, आणि तो कोणीतरी मीच निघाले. दोघेही एकाच छत्रीतून घरी निघाले. रस्ता अरुंद होता. नकळत दोघांच्या हातांचा हलकासा स्पर्श झाला. दोघांनीही लगेचच हात मागे घेतले. पण त्या एका क्षणाने दोघांच्याही मनात एक वेगळीच धडधड निर्माण झाली होती. रात्री सुमन स्वयंपाकघरात काम करत होत्या. पूर्वा त्यांना मदत करत होती. सुमन सहज म्हणाल्या, रणदीप खूप समजूतदार मुलगा आहे. पूर्वा हसत म्हणाली, हो, तो खूप चांगला आहे. सुमन तिच्याकडे पाहत म्हणाल्या, फक्त चांगला? पूर्वा क्षणभर गोंधळली. ती म्हणाली, आई, काय म्हणायचं आहे तुला? सुमन हसल्या, काही नाही. तुझ्या चेहऱ्यावरचं हसू आजकाल थोडं जास्तच दिसतंय. पूर्वा लाजली. ती काहीही न बोलता तिथून निघून गेली. त्याचवेळी रणदीप बाल्कनीत उभा होता. त्याचा फोन वाजला. फोनवर गुरलीन होती. त्याने फोन उचलला. गुरलीन हसत म्हणाली, काय मग? कसा वाटतोय सातारा? रणदीप हसत म्हणाला, शहर तर छान आहे. गुरलीन खोडकरपणे म्हणाली, फक्त शहरच? रणदीप काही क्षण शांत राहिला. मग हलक्या आवाजात म्हणाला, कधी कधी एखाद्या व्यक्तीमुळेही एखादं शहर आपलंसं वाटायला लागतं. गुरलीनच्या चेहऱ्यावर मोठं हास्य उमटलं. ती म्हणाली, मला वाटतं तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळायला सुरुवात झाली आहे तर. रणदीप काहीही बोलत नाही, पण त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य सर्व काही सांगून जातं. त्या रात्री पूर्वा तिच्या डायरीत लिहित होती. आज पहिल्यांदा त्याच्यासोबत चालताना वेळ कधी गेला हेच कळलं नाही. तिने ते वाक्य पुन्हा वाचलं आणि लाजत ते पान बंद केलं. दुसऱ्या बाजूला रणदीप खिडकीतून चंद्राकडे पाहत स्वतःशीच हसला. तो मनातच म्हणाला, कदाचित ही फक्त मैत्री राहिलेली नाही. दोघांनीही अजून प्रेमाची कबुली दिली नव्हती, पण त्यांच्या मनात प्रेमाची पहिली चाहूल अलगद उमटली होती. दोघेही एकमेकांच्या विचारामध्ये झोपी जातात. पुढची सकाळ. रविवार असल्यामुळे घरात सगळे निवांत होते. शेखर वर्तमानपत्र वाचत बसले होते, तर सुमन स्वयंपाकघरात होत्या. पूर्वा तिचा कॅमेरा स्वच्छ करत बसली होती. तेवढ्यात रणदीप हॉलमध्ये आला. तो म्हणाला, पूर्वा, आज तुझा काही प्लॅन आहे का? पूर्वा म्हणाली, नाही, पण का? रणदीप थोडं हसत म्हणाला, ऑफिसच्या कामासाठी जवळच्या स्ट्रॉबेरी फार्मवर जायचं आहे. तिथल्या शेतकऱ्यांशी बोलायचं आहे. तुला वेळ असेल तर तू माझ्यासोबत चल. तुलाही तुझ्या पत्रकारितेसाठी काही चांगलं मटेरियल मिळेल. शेखर लगेच म्हणाले,
हो, जा तुम्ही दोघं. कामही होईल आणि थोडं फिरूनही याल. पूर्वाने हलकसं हसत होकार दिला. काही वेळाने दोघेही साताऱ्याच्या डोंगर रस्त्यांवरून प्रवास करत होते. थंड वारा, हिरवीगार झाडं आणि दूरवर पसरलेली स्ट्रॉबेरीची शेतं. पूर्वा पूर्वा कारची काच खाली करत म्हणाली, इथली हवा किती छान आहे. रणदीप तिच्याकडे पाहत म्हणाला, हवेपेक्षाही आज काहीतरी जास्त सुंदर आहे. पूर्वा त्याच्याकडे वळली. ती म्हणाली, काय? रणदीप लगेच हसत म्हणाला, हा निसर्ग. पूर्वा त्याच्याकडे संशयाने पाहत हसली. तू काहीतरी लपवतोयस का? ती म्हणाली. रणदीप काहीही न बोलता फक्त हसला. फार्मवर पोहोचल्यानंतर दोघेही शेतकऱ्यांशी बोलत होते. पूर्वा फोटो काढत होती. तेवढ्यात तिने एका छोट्या टेकडीवरून संपूर्ण फार्मचा फोटो घेण्याचा प्रयत्न केला. ती मागे सरकली आणि तिचा पाय एका दगडावर घसरला. क्षणभर ती तोल जाऊन खाली पडणार इतक्यात रणदीपने तिचा हात पकडला आणि एका झटक्यात तो तिला स्वतःकडे ओढतो. पूर्वा थेट त्याच्यासमोर येऊन उभी राहते. दोघांमध्ये फक्त काही इंचांचंच अंतर उरतं. पूर्वाचा श्वास वेगाने चालू होता. रणदीपचा हात अजूनही तिच्या हातात होता. दोघांची नजर एकमेकात अडकून पडली. आजूबाजूचा वारा, पक्ष्यांचा आवाज, सगळंच जणू काही क्षणांसाठी थांबलं होतं. पूर्वा हलक्या आवाजात म्हणाली, थँक यू. रणदीप हळूच म्हणाला, तुला पडू देणं मला कधीच जमणार नाही. त्याचे ते शब्द ऐकताच पूर्वाच्या गालांवर लाली पसरली. तेवढ्यात दोघांनाही भान आलं. रणदीपने हळूच तिचा हात सोडला. दुपारी दोघेही झाडाखाली बसून जेवण करत होते. पूर्वा घरून आणलेले डबे उघडत म्हणाली, आईने खूप जास्त जेवण दिलंय. रणदीप हसत म्हणाला, मग वाटून खाऊया. पूर्वा त्याला पुरणपोळीचा तुकडा देत म्हणाली, हे खाऊन बघ. रणदीप एक घास खाताच त्याच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. तो म्हणाला, जर हे रोज मिळणार असेल तर मी पुन्हा कधीच पंजाबला परत जाणार नाही. पूर्वा हसत म्हणाली, इतकंही कौतुक करू नकोस. त्या संध्याकाळी घरी परतताना सूर्यास्त सुरू झाला होता. आकाश नारंगी रंगाने भरलं होतं. पूर्वा कार थांबवायला सांगते. दोघेही रस्त्याच्या कडेला उभे राहून सूर्यास्त पाहत असतात. पूर्वा शांतपणे म्हणाली, काही क्षण असे असतात ना जे कॅमेऱ्यात कैद करता येतात. ती थोडी थांबली. आणि काही क्षण असे असतात जे फक्त मनात जपावे लागतात. रणदीप तिच्याकडे पाहत म्हणाला, आजचा दिवस दुसऱ्या प्रकारातला आहे. पूर्वा त्याच्याकडे पाहते. दोघेही हलकेच हसतात. काही क्षण दोघेही काहीही बोलत नाहीत, कारण शब्दांची गरजच उरलेली नव्हती. त्या रात्री पूर्वा तिच्या खोलीत दिवसाचे फोटो पाहत होती. एका फोटोमध्ये तिचा तोल जात असताना रणदीपने तिला सावरलेला क्षण नकळत कॅमेऱ्यात कैद झाला होता. ती तो फोटो बराच वेळ पाहत राहिली. तिच्या ओठांवर हलकसं हसू उमटलं. दुसऱ्या बाजूला रणदीप आपल्या खोलीत बसला होता. त्याच्या मनात दिवसभरातील एकच क्षण पुन्हा पुन्हा येत होता. पूर्वाचा हात त्याच्या हातात असलेला तो क्षण. तो स्वतःशीच हळूच म्हणाला, बहुतेक आता माझं मन तिच्याशिवाय दुसरं काही पाहतच नाही. खिडकीबाहेर चंद्र शांतपणे चमकत होता आणि दोन मनांमध्ये प्रेम हळूहळू शब्दांच्या आधी उमलत होतं. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या चॅनेलवर चालू असणाऱ्या दोन्ही स्टोरीज खूपच इंटरेस्टिंग होत जाणार आहेत. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. तुम्हा सर्वांच्या सपोर्टची आपल्या चॅनेलला खूप गरज आहे. त्यामुळे नक्की सपोर्ट करा.
त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.